नमस्कार मंडळी, आज आपण मस्त अशी झणझणीत बोकडाच्या कलेजीची ग्रेव्ही बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण हिला छान असं धुवून घेतलं आहे। तर चला वळूया आता आपण आपल्या रेसिपीकडे। कलेजीला थोडासा उग्र वास असतो, तर तो वास येऊ नये म्हणून इथे मी अर्धा लिंबाचा रस घेतला आहे आणि तो सगळीकडे व्यवस्थित असं लावून 15 मिनिटं ते अर्धा तासाकरिता बाजूला ठेवला आहे। तर इथे मी 50 ते 60 वर्ष जुनी अशी बिडाची कढई घेतली आहे। ही कढई माझ्या आजीने माझ्या आईला दिली होती। तर ही कढई गरम झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी तेल घेत आहे। तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता घेणार आहोत। कढीपत्ता हे पचनासाठी खूप चांगलं असतं आणि आपली ही जी कलेजी आहे थोडीशी हेवी असते, तर त्यासाठी कढीपत्ता तुम्ही घ्याच। कढीपत्ता तडतडला की आता ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण मिरचीची पेस्ट घ्यायची आहे। इथे मी ठेचूनच घेतलं होतं, तर ते आता आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत। ॲक्च्युली ही जी रेसिपी आहे ती माझ्या आजीकडून आईकडे आली आणि आता ती मी करत आहे। तर हे कसं असतं, हे जे लसूण आहे आपण बाकीच्या कुठल्याही मच्छी किंवा मटण चिकन करिता काय करतो, लसूण थोडं आपण मारतो किंवा थोडंसं गोल्डन कलरचा येईपर्यंत करतो। तर आपल्याला अशा प्रकारे फक्त अर्धा मिनिटांकरिता लसूण आहे हे परतून घ्यायचं आहे आणि लगेचच आपण ह्याच्यामध्ये कलेजी ॲड करणार आहोत। आपण ह्याच्यामध्ये हळद किंवा हिंग टाकायचं नाही। आता आपण हे जी कलेजी आहे व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर हे मिक्स किती करायचं आणि किती वेळ ठेवायचं, तर 5 मिनिटांकरिता आपण झाकण देणार आहोत आणि तो जो लसूण आणि जी कलेजी आहे त्याच्यातील जे कलेजीतील जे उग्र वास आहे ते जाण्याकरिता हे मदत करते। आता काय करा, तर थोडंसं चवीपुरतं आपण मीठ घेणार आहोत। त्याने काय होणार, तर आपली जी कलेजी आहे त्याच्यातील जे पाणी आहे ते पाण्याचं प्रमाण हे जे आहे ते बाहेर येणार आणि शिजण्यासाठी मदत होणार। तर आता आपण झाकण देऊ 5 मिनिटांकरिता। मंडळी, जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका। आता आपण झाकण देणार आहोत। 5 मिनिटानंतर झाकण ओपन करूया। तुम्ही बघू शकता पाणी काहीच न टाकता किती पाणी सुटलं आहे। तर अशा प्रकारे हे जे पाणी आहे हे सुटतं। इथे मी आगरी पद्धतीचा लाल तिखट मसाला 2 चम्मच घेणार आहे। हा जो घरगुती मसाला आहे ना, त्याने चव खूप छान अशी होते। तर आता आपण इथे काय करणार आहोत, अर्धा चम्मच हळद आणि छोटा चम्मच हिंग। हे मसाले आपल्याला वरूनच टाकायचे असतात, कारण आपण जर फोडणीत आधीच टाकले तर ती कलेजी शिजेपर्यंत वेळ लागतो, त्यामुळे हे जे मसाले आहेत हे करपून जातात। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याचा रंगच पाहू शकता, खूप छान असं झणझणीत दिसत आहे। तर आता आपण परत एकदा 5 मिनिटांकरिता झाकण देऊया। 5 मिनिटानंतर झाकण ओपन करू आणि ही जी कलेजी आहे ही व्यवस्थित छान अशी शिजण्यासाठी, कारण चिकनची कलेजी आहे ती पटकन शिजते पण बोकडाचं तसं होत नाही। तर आता आपण इथे अर्धा ग्लास गरम पाणी करून टाकलं आहे आणि परत एकदा 7 ते 8 मिनिटांकरिता झाकण देऊन आपल्याला हे शिजवायचं आहे। झाकण ओपन करा। आता सुक्या खोबऱ्याचं वाटण घ्या, मिक्स करा आणि 2 मिनिटांकरिता मीडियम फ्लेमवर ह्याला थोडीशी उकळी घ्या। उकळी झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये 1 चम्मच धणेपूड, थोडंसं गरम मसाला आणि खूप सारी कोथिंबीर। आता सर्व मिक्स करा, गॅस बंद करा आणि झाकण द्या। आपल्याला गरम मसाला टाकल्यानंतर बंद करायचा आहे गॅस। आता तयार आहे आपली छान अशी बोकडाची कलेजी ग्रेव्ही। तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।